नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे मित्रांनो, आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, पी-एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांकरिसाठी खुशखबर अशी बातमी आली आहे. म्हणजेच आता राज्य सरकारकडून पी-एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक नवीन जी-आर काढण्यात आलेला आहे. त्या जी-आरमध्ये नेमकं काय शेतकऱ्यांसाठी माहिती दिली आहे. सविस्तर ती माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तो जी-आर. तर शेतकरी मित्रांनो, अ, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहतील मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया आणि ती जी-आर पाहून घेऊया. तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या 461 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणाद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत हा जी-आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो. हा जी-आर आपण सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून उल्लेख करून सांगणार आहे. तर प्रस्तावना पहा मित्रांनो. ही जी-आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ते तुम्हाला जर जी-आर हवा असेल तर कमेंट करा. तुम्हाला डायरेक्टली त्याचं लिंक पाठवून देईल मी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये 1-2-2019 पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना ₹2,000 प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्ते ₹6,000 प्रतिवर्ष लाभ देण्यात येतो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या ह्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी ₹6,000 अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखीन ₹6,000 इतके निधी भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, ही योजना राबविण्यासाठी संदर्भ क्रमांक 2 तेथील शासन निर्णयाऐवजी मान्यता देण्यात आली आहे. तसेच पी-एम किसान योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यास्तव तेथील शासन निर्णयावर मान्यता देण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेलं महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे केंद्र शासन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो. तथापि किमान मनुष्यबळाचा अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्यास स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे, पोर्टलवरील विविध दुरुस्त्या, अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे, लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, चुकीचे अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्याची पोर्टलवर नोंद घेणे, मयत लाभार्थ्याची वारसाची नव्याने नोंद करणे, स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणीआधी मान्यता प्रदान करणे, नाकारणे या बाबी प्रलंबित असलेल्या केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. सदर दोन्ही योजनेची कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहत तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या 461 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्राद्वारे उपलब्ध करून घेण्याची प्रस्ताव मान्यता देण्यात विनंती च्या पत्रान्वये संचालक विस्तार व प्रशिक्षण यांनी घेतलेली आहे मित्रांनो. सदर विनंतीशी अनुसरून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग व प्राधान्य सचिव वयोयुक्त विभाग यांच्या उपसमितीच्या दिनांक 10-10-2024 रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार पंतप्रधान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ह्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या 461 मनुष्यबळाचा सेवा बाह्य यंत्रणाद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. तर आता शासन निर्णय पहा शेतकरी मित्रांनो.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे 461 मनुष्यबळाचा सेवा बाहेर यंत्रणाद्वारे घेण्यात मान्यता देण्यात येत आहे. तर तुम्ही ह्या GR मध्ये पाहू शकता सर्व कोणत्या ठिकाणी आवश्यक असलेली किती संख्या पदावरती अधिकाऱ्यांनी ची भरती केली जाईल हे यामध्ये देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो हे कशासाठी तर शेतकऱ्यांची PM किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी त्यांची KYC झाली नसेल, बँक खाते आधार कार्ड संलग्न झाले नसेल, त्यांची भूमी अभिलेख नोंदणी नसेल, चुकीच्या कागदपत्र अपलोड केल्यामुळे माहिती भरल्यामुळे अपात्र ठरलेल्यांना पात्र करण्यासाठी अशा समस्या आहे शेतकऱ्यांची. त्यांनी कोणत्याही तालुका स्तरावर जे कृषी अधिकारी नोडल असतील त्यांच्याकडेच वेळेने वारंवार संपर्क करून सुद्धा त्यांची कामे होत नसतील. अशामुळे त्यांनी वंचित राहिलेले आहेत शेतकऱ्यांनी. त्यासाठी आता प्रत्येक तालुका, जिल्हा स्तरावरती अधिकाऱ्यांना पाठवून सर्व शेतकऱ्यांची कामे व्यवस्थित करून त्यांना हे PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ह्या दोन्ही योजनेसाठी पात्र ठरून त्यांना लाभ घेण्याची सोय करून देण्यासाठी राज्य शासनाने हा विचार घेऊन आता 411 अधिकाऱ्यांना ह्यामध्ये काम करायला त्यांनी पाठवणार आहेत मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. तर इथं पहा सदर बाहेर यंत्रणामार्फत द्याव्याच पदाचं खालील अटीच्या आधी राहून मान्यता देण्यात येत आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भराव्याच्या प्रस्तावी एकूण 411 मनुष्यबळासाठी आवश्यक खर्च प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रशासकीय खर्चासाठी प्राप्त होणार आहे. या निधीमधून प्रथमाचे खर्च करण्यात येईल. तसेच सदर योजनेअंतर्गत निधी कमी पडल्यास नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासह भारयस्थ संस्थेद्वारे द्यावयाचा मनुष्यबळासाठी उपलब्ध होणाऱ्या वार्षिक तरतुदीत 1% इतके निधीतून वाढविण्यात यावा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजनेअंतर्गत चालू वर्षी अंदाजे 7.50 कोटी निधी प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चालू निधी मूळ तरतूद 760 कोटी असून प्रशासकीय खर्च 1% प्रमाणे 60.60 कोटी निधी उपलब्ध होईल. सदर प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध तरतुदीतून उपरोक्त मनुष्यबळावरील चालू वर्षाचा खर्च भागवे यावत. ही एक PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांकरिता ज्या लाभार्थ्यांना ह्या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत, त्यांना लाभ भेटत नसेल, त्यांनी पात्र असून सुद्धा अपात्र ठरले असतील, अशा लाभार्थ्यांकरिता हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. राज्य शासनाने त्यांच्याकरिता महत्त्वाचा GR काढलेला होता. हा GR मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही सुद्धा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंत अशा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती येत राहतील आणि अशीच वेळोवेळी माहिती तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत व्हिडिओमध्ये भेटूया. इथंच जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.